महायुतीकडून राज्यसभेचे 4 उमेदवार जाहीर। भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी, तर शिवसेनेकडून मिलिंद देवरांना संधी। राष्ट्रवादीकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी। प्रफुल्ल पटेल सध्या राज्यसभेचे खासदार, राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरणार। काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर। महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे राज्यसभेच्या रिंगणात। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। भाजप चौथा उमेदवार देणार नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। मनोज जरांगेंची प्रकृती खालावली तर उपचार घेण्यास जरांगेंचा नकार। मी मेलो तर मला तसंच सरकारच्या दारात टाका, सरकारला धारेवर धरा, मनोज जरांगेंचं आवाहन। मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावणार। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी। जालन्यातून लढणार असतील तर वंचितचा पाठिंबा। प्रकाश आंबेडकरांची घोषणा। राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलिनीकरणाच्या बातम्या चुकीच्या। राष्ट्रवादी नेत्यांकडून स्पष्टीकरण। शरद पवार गटाचं नवं चिन्ह आणि पक्षाचं नवं नाव घेऊन जनतेत जाणार। अबुधाबीतील मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। 27 एकर जागेवर उभारलं भव्य स्वामीनारायण मंदिर। अबुधाबीतल्या पहिल्या हिंदू मंदिराबद्दल प्रचंड उत्साह। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।